जे आदिवासी मित्रांनो मग सतीश पदवी. तर मित्रांनो आज चालू हरिश्चंद्रगडाला शिवरात्रीला. तर मित्रांनो हरिश्चंद्रगडावर कवडी गर्दी आणि हरिश्चंद्रगड चढायला कसं आहे, किती सोपं आहे, अवघड आहे, किती ऊन आहे, सावले. तर हे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. मग तर चला, आता रस्ता तर एकदम भारी. थोडक्यात आम्ही विठ्यापासून निघालो तोपर्यंत आम्हाला काही खराब रस्ता लागला नाही, पण मध्ये मध्ये सिमेंटचा पण रस्ता केला आहे. तर चला आता नक्की वर गेल्याशिवाय आता, कारण की भरपूर दिवसानंतर चालू आता हरिश्चंद्रगडाला. आम्ही तिघच जण आणि कवडी गर्दी आहे नाही सांगता येत. रोड ना तर काहीच गर्दी नाही. एक 7-8 वर्षापूर्वी गेलो तेव्हा मोकार गर्दी होती, पण आत्ता तर रोडला गर्दी नाही, पण संध्याकाळी नाही सांगता येत. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ कोण नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे समोर दिसत इकडं तो आहे भैरवगड, शिरपुंजाचा भैरवगड. यो हे पूर्ण शिरपुंजाचा भैरवगड. त्याच्यावरतून इकडून आहे वरतं कुमसेद गाव. कुमसेद गावात आहे धारेराव आणि हे डोंगराच्या पलीकडून आहे हरिश्चंद्रगड. रस्ता आता एकदम भारी सिमेंटचा रस्ता झालेला आहे. तर चला निघू आता. तर मित्रांनो, आता आपण इथे गाडी पार्किंग करून घेतली. इकडे हरिश्चंद्रगड त्याचे पायथ्याला सीट पार्किंगचं एकदम भारी सुविधा आहे. तर आता गाडी पार्किंग करून आपण निघालो सध्या. मित्रांनो, हेरा कवडी गर्दी, नुसत्या गाड्याच गाड्या. इकडून आहे गाड्या, चित्तिकांचीच गँग आहे आमदा. दरवर्षी आम्ही 7-8-9 जण राहतो. आता काय गँग येत नाही. तिकडं वर हरिश्चंद्रगड, आपल्याला इथून वरती जायचं आहे. तुफान गर्दी. थोडीशी दुकानं लागले. बाजूने मंडपात यावे. सर्वांनी प्रसाद चालू. एका ठिकाणी गोळा करून ठेवावे, त्या ठिकाणी सोय केलेली आहे. इतरत्र कुठेही डिश फेकू नये.
खायचं आहे काय निघायचा मित्रांनो आता हा हरिश्चंद्रगड गेट आता इथून एंट्री होणार आहे आमची मित्रांनो ह्या इथं आपले आदिवासी ठाकर समाजातील माणसं इथं आपले बांबूचे काडीपासून बनवलेले पाट्या आणि लोकांना आधारसाठी काठ्या घेऊन आले आजी कुणी क्लिया पेठाच्या वाडीची का कावड्याला या 100 आलं आणि काठी कावड्याला देता 300 आलं हा चांगलं आहे लावून धरा परवडला पाहिजे चला कोणाला घ्यायचं आहे ते बांबूपासून बनवले ते हाताची मेहनत राहते त्याच्यामुळे नक्की घ्या किंमत करू नका चला आता आम्ही चढायला सुरुवात करतो काय लोक आता वरून उतरून खाली उरले आम्ही आताशी वर चाललो कम से कम 10 किलो पीस है बिल्कुल कम से कम 10 किलोमीटर है चल नाही दादा तर मित्रांनो आपल्या ह्या फार इकडे वर चढून जायचं वर शिड्या दिसतात त्या शिड्याने बरेचसे लोक आता वरून दर्शन घेऊन खाली वर येल्या मित्रांनो हरिश्चंद्रगड चढायचा हे वय सगळ्यात पहिला टप्पा वाटतं ना दगडा बिगडा रहता त्याच्यामुळे जरा जपून चालायचा दगड गोटे इकडं आमचे सरकार राजे रोका रिटर्न फिरल्या चढाई पूर्ण सावली त्याच्यामुळं हे हरिश्चंद्रगड 5 साईडनं चढायला काहीच अवघड जात ना आता वर शिड्या लागतील तर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो शिड्यांचा टप्पा मित्रांनो यार सरकारची बारीक पोरगी आहे पण किती पटापट चाललंय हे असे काय डोंगर साड्या आपल्याला किरकोळ वाटतं इकडून चल इकडून मित्रांनो काय काय नवरा बायको अशी रस्त्याने चालला घरी बांधला रोड नाही बांधला तुम्हाला बांधला नाही ऐकवली आणि यार नाव काय आणि किती पटापट चालले आमचे मोर अजून तिकडे वरसडे दिसते मित्रांनो वाट हेरा किती मस्त आहे सावलीतून बाजूला घनदाट जंगल एक नंबर का पूर्ण जंगली इलाका कडन हेरा घनदाट जंगल आता मित्रांनो शिड्या लागणार
वांद्रा माकडा कल्पना बघ बाई तिथं बसलो होतो काड्या कपारीचा रस्ता तर शिड्यांना सुरुवात चल रे बाळा बरेच गर्दी शिड्यांना जायसाठी एक यायसाठी एक मित्रांनो हे राईट पूर्ण नॅचरल सावले कपारा किती मस्त अगोदर इथून वाट नव्हते बनवलं आता मस्त आता आपण वड्याचा जाग जागी मित्रांनो पावसाळ्यात जायसाठी इथं पूल बनवलाय त्याच्यामुळे पावसाळ्यात वरून जात आहे मित्रांनो आता दुसरी चढाई वड्याच्या पुण्यापासून निघालो आता
तर इथून एकदम पूर्ण आता सावलीचा रस्ता आहे. असा दगडातून चालायचा पण मस्त रस्ता आहे. पूर्ण सावलीचा. वर चढताना सोपं आहे. मित्रांनो एक झाड पडलेलं आहे. मंदिर दिसणार आता वरचं एकदम टॉपला पोहोचलो. सरकार आपण इथं एक वर्ष फोटो काढला जाता जागा पॅक आहे पूर्ण. मित्रांनो समोर आता मंदिर दिसू राहिलं आहे. इथं मंदिर पूर्ण वर चढून आल्यानंतर आता मंदिराचं दर्शन झालंय. इथे महादेवाचं मंदिर आणि इथं वर आहे तारामती. इथं वर तर मित्रांनो आम्ही काय तारामतीवर जाणार नाही. तर मंदिर असते तर महादेवाचं दर्शन घेऊन असंच वर तर कोकणकड्याक जाणार. भरपूर लोक आता दर्शन घेऊन रिटर्न झाले. तर मित्रांनो फायनली आता आम्ही बरोबर 2 वाजता मंदिरापाशी पोहोचलेलो. तर आम्हाला म्हणजे बसत नसतो आलो तर तसा 1 तासाच्या आत पोहोचलो असतो. 1 तास लागला आम्हाला पोहोचायला. तर आता दाखवतो तुम्हाला मंदिर परिसर. तशी हे वर्षी गर्दी थोडी कमीच आहे. थोडी म्हणावं तशी गर्दी नाही आमदा नाही का, जरा कमीच आहे. नाही तर भरपूर गर्दी राहते. माझी मागा इकडं वर जंगल, इकडं वर तारामती. तुम्हाला आता मंदिर चला आता मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो. देऊळ आहे ते. इकडे बारीक पोरांसाठी खेळणे पण आले.
ठिकाणी शरद कादडे यांनी देखील आपल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं अनमोल असं दान देऊन आपल्याला खूप मोठं असं सहकार्य केलेलं आहे. साहेब आपलाही अगदी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो या हरिश्चंद्रगडावरचा मंदिर. तर आता आपण जाऊ इकडे तीर्थ. मित्रांनो इकडे तीर्थात भरपूर गर्दी. इकडं आहे तीर्थ. तीर्थात मोकार गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही काय तिकडे जाणार नाही. इकडं खिचडीचा कार्यक्रम आहे बहुतेक. मित्रांनो हे पाया पडायची लाईन आहे आवडी. ते बाजूला मित्रांनो हेरा इकडे एक तीर्थ आहे. आंघोळ करणार आमचं आहे. थोडी गेला आंघोळ करा. अनुष्का शशिकांत ढोले यांच्याकडून 100 रुपये देणगी देण्यात येत आहे. आभारी आहोत. तर मित्रांनो आता आपण देवाचा लांबून दर्शन घेतलंय आणि आता आपण चालू कोकणकड्या. तर कोकणकडा देखून याव त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कोकणकडा कसा आहे त्या. कोकणकडा झाल्यावर लेणे देखत जाऊ. हां कोकणकडा देखल्यावर मग ते वाजून तिकडे लेणे ते लेणे मग घेर चालू. इकडं हे माय मग इकडं लेण्या आणि हे मग मंदिर. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत कोकणकडा देखाय. इकडं बाजूनं सगळी माणसं दिसतात फार. तरी औंधा गर्दी कमी. औंधा लोक दुसरीकडे जास्त गेले वाटत. तर हरिश्चंद्रगडाला कमी आली. तर आता कोकणकड्याला जायला इकडून आहे टिकूड चढून त्याचे ते अंगा जायचा मग कोकणकडा. काय लिहिलंय मित्र. इथं टेंट लावलेला वर चढून आला का. इथं आता भरपूर दुकानं झाल्या. अगोदर काहीच नव्हतं. तर चला मित्रांनो फायनली आता आपण कोकणकड्यावर पोहोचलेलो आहे.
कोकण कडा. कोकण कड्या उभा आहे मित्रांनो. ह्याला सध्या मा कोकण कड्या उभा आहे. माझ्या मतात कोकण कड्या खालचा व्ह्यू दाखवते कवळा खोट आहे. मोर काय जाता येत नाही. टाकबो कसं आहे आम्ही वाची तिथे हा म्हणून म्हणलं तुम्हाला काय तिकडून रस्ते वर वायर बघ हो चला 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 लवकर अरे ना भाऊ इकडे